नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज 2 जुलै ते पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्या काळात वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाची तीव्रता वाढली असून महाराष्ट्रात अनेक भागामध्ये पावसाचा अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे। तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोठी हवामान अपडेट। आज 2 जुलै ते पुढील 24 तासात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता। अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात ओलसर वाऱ्याचा पुरवठा सुरू असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची तीव्रता वाढू शकते। कोकण, घाटमाता आणि सह्याद्री लगतच्या परिसरात, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता। या भागासाठी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे। मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर तसेच नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता। काही भागात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट। 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, पावसाची शक्यता लक्षात घेऊन फवारणी आणि खत व्यवस्थापन नियोजन करा। काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा। मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा। एकंदरीत पुढील 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनचा प्रभाव वाढू शकतो। विशेषतः कोकण, घाटमाता आणि काही अंतर्गत भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या ताज्या हवामान अंदाजावर लक्ष ठेवा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 24 तासामध्ये वातावरणात अचानक मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे दाखल होत असून बंगालच्या उपसागराकडे ओलावा आणत आहे। त्यामुळे पुढील 24 तासात महाराष्ट्रामध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे हवामान खात्याने देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्टचा इशारा दिला आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया 2 जुलै 2026 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज। भारताच्या पूर्वेकडे रामगुंडम, जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, धनबाद या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी या पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे पुढील 24 तासामध्ये। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना, बंडा जोरदार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव हलका राहील। धामणे, राणाकोंडे, कानापूर, नेठूरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कोचकोडे, साईगाव, कास्टलरॉक, तिक्सा, आलगोटे, पणजी, बेचेलियम, अंजिनियम जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पारसेम, अरस, विंगुळम, महापणकोडल जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाल हलका पाऊस राहील। आणि संकेश्वरा, चिकोडी, निपाणी, जैनवाडी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। परोळा, संगरूळ, मलकापूर, कोकुड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। खारेपट्टण, गगनबावडा, कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे बेलकर, सक्रापा, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, संगमेश्वर, माखंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे मेढा, उडाले हलका राहील। कोयना, पटण, आरळ, आरवाडे व सुटपोट जोरदार स्वरूपात राहील। हेडवी, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, धागाव, खेड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वसुटपोट, मेढा, खेड, दापोली, पाचपाणी, कलसित, मंदनगर, महाबळेश्वर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। लाटे, फलटण, बराड, शिंगणापूर, निंदाल, दहिवडी, सातारा, कोरेगाव हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे।
सांगली जिल्ह्याकडे पुढील 24 तासामध्ये जोरदार राहील. सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा आसपासचा बहुतांश परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती फारशी नाही. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता ही अरणगाव, कुरोडवाडी, वांगी, केरन तसेच खोंडे, सेल्सियस, करमाळा, बिगवण या भागात बघायला मिळणार आहे. आणि पुणे जिल्ह्याकडे दौंड, लगेच पेसर, कर्जत, कुलधरण, अहिल्यानगरचा परिसर, जामखेड, काळाश्री मध्यम जोरदार स्वरूपात राहील. राळेगाव, सूर्यगाव, अहिल्यानगर, टाकळी, रोकेश्वर, आल्याने ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बगूर, पाथर्डी, वडगाव, बनास निवासा हलका पाऊस राहील. तसेच शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव, श्रीरामपूर इकडे मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याकडे मध, जुन्नर, ओतूर, नारायणगाव, वाडा, मनसर, आंबेगाव जोरदार स्वरूपात राहील. खेड, पाबल, मलटण, कवठे तसेच शिंदे, चाकण, सुसगाव, पुणेवाले, लोणी, कालभोर इकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. लोणी, कालभोर, शिवापूर, सासवड, जेजुरी, केटवल्ली हलका पाऊस राहील. पुणे जिल्ह्यामध्ये लवासाजी, टेटा, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवण मुसळधार स्वरूपात राहील. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईच्या भागात मुंबई, नवी मुंबई, उरण, ठाणे, कल्याणमुली, भिवंडी, मराभांदर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाट मातेकडे शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा, राजूर, इगतपुरी तसेच जव्हार, मोकडा, त्र्यंबक या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले, गोडमाल, वाडा, परळी, पालघर, बैसर, वाणीगाव, कासाकरोड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे तिरडी, डुबरे, सिन्नर, निमगाव, शिन्नर इकडे हलका पाऊस राहील. नाशिक, ओझरलाई हलका मध्यम राहील. मनमाड, कुसमाडी, ममदापूर, बारामलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. ओझर, कळवण, देवळा हलका पाऊस राहील. सटाणा, आवटी, नामपूर, ताराबादला हलक्या सरींचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे नवापूर, अंमली, विसरवाडी, बोरचक हलका पाऊस राहील. तसेच लगतचा परिसर, अंजाले, धोंडाईचा, शादा, असोल, मालगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात देवी, दुसाणे, चिमठाणे, कापडणे, धुळे, अंजंग, आरवी, बोकरूड मुसळधार पावसाचा अंदाज राहील. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरापरा, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, धरणगाव, एरंडळ या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, पेशवर, फुलंब्री, एळगोपा, देवगाव मध्यम स्वरूपात राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसद, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकेपाल, पैठण या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेग, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, गोलापांगरी मध्यम हलका राहील. जालना, बदनापूर, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या भागात पुढील 24 तासात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई, करकम, भालगाव, जांभळी हलका पाऊस राहील. मांजलगावला मध्यम स्वरूपात राहील. वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठलाई मध्यम हलका राहील. धारूर, के, जलम, चावसाला हलका मध्यम पाऊस राहील. धाराशिवमध्ये कळंबासा, तारकेटबूम, पातुरखडा जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, राणी सावग, घाट, नांदुरा, अहमदपूर जोरदार स्वरूपात राहील. आणि लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, औसा, खिन, तोट, बहाडा तसेच धाराशिवचा काही परिसर, कामेगाव, बेंबली, वैरभंग, पाणेगाव, बार्शी या भागातील मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. औरत, शाहजनी, हलसी, भालकी ते हलका राहील. उदगीर, मोरकी, लातूर रोड, ओढमजुक, जळकोट, देगलूर, रुद्र इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी जिल्ह्याकडे मोखेड, नरशी, कवठा, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे. नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, आद्रापूर, मुखेड, नांदेड वाघाला तसेच पेटोंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद जोरदार स्वरूपात राहील. आणि तमसा, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माऊर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड, मंगळूरपीठ, कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगाव मध्यम हलका बघायला मिळणार आहे. तसेच घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केळवळ, बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज राहील. खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, दासराखेड, अदलबुद्रुक इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. तेलरा, अंबारा, जळगाव, जामत, अंधरुणा, पात्रुणा जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा, बाळापूर इकडे मध्यम स्वरूपात बऱ्याच ठिकाणी राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील. अचलपूर, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी हलका राहील. अंजनगाव, सोजी, चिखलदरा, हलसालदारणी इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील. मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नारकेट जोरदार पावसाचा अंदाज आहे. बडनेरा, अमरावती, मोझारी, चांदूर,
धामणगाव रेल्वे, धामणगाव, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटके, दारवा मध्यम हलका राहील. कलाम, चामुंडा तसेच घाटंजी, करंजी, पांढरकवडा, पट्टणबोरी, निमगोडा, अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे. रुई, जवई, अर्णी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूर, तुळजापूर, बारबडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. अरबी, वडोणा, लाडगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. बुरी, कोकटे, तुती, वडाकोडाली, काटोल, नागपूर, हिंगणा, पाचगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील. कामठी, वाघोली, रामटेक, पारशिवनी, उमरी, सावरनेर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्याकडे अकोला, मंगरुळी तसेच रामटेक, कंधारी, लगतचा पेसर, गोबरवाई, निपाणी, डोंगरी जोरदार स्वरूपात राहील. भंडारा, लखनी, साकोली, संग्रणी, अडाईल, गोतंगाव, पावनी, भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील. तुमसर, तिरा, गोंदिया, लांजी, गोरेगाव, आमगाव, सक्रीटाळा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे कोलेगाव, बोंडगाव, मार्कासा, आमगाव चौकी मध्यम जोरदार स्वरूपात राहील. दिगुरी, देसिंग, किमटीमेदा, अरमोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. चिरमरा, नाटे चौक, धनोरा, मुरमगाव मध्यम स्वरूपात राहील. चामर्शी, मुलसावली, गडचिरोली, घोट तसेच अहेरी, भांबरगड, गिरवाडा, पाराकोट मध्यम स्वरूपात राहील. आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, गोगस रोड, मोहर्ली, कुटवाडा, चरबकी, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस चंद्रपूर जिल्ह्याकडे देखील बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.